सर्वांना जय येशू. आपण सर्व परमेश्वराच्या कृपेने ठीक आहात असे मी विश्वास करते. तर आज आपण नवा धडा शिकणार आहोत. आपल्या धर्म शिक्षणाची सुरुवात करण्यापूर्वी आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, आजच्या दिवसासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. हे देवा, आम्हा सर्वांवर तुझ्या पवित्र आत्म्याची वर्षाव कर. आज आम्ही जे काही शिकणार आहोत ते चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि आमच्या जीवनामध्ये ख्रिस्त सभेचे शिकवणूक अनुसार जीवन जगण्यासाठी आम्हा सर्वांवर तुझी कृपा कर. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आज आपण नवा धडा शिकणार आहोत. प्रेषितीय कार्याची नूतन अभिरुची. प्रेषितीय कार्याची नूतन अभिरुची. तर मग आपण बघूया या पाठाद्वारे ख्रिस्त सभा आपल्याला काय शिकविते. पुनरुत्थित येशू प्रेषितांना दर्शन देऊन म्हणाला, जसे पित्याने मला पाठविले तसे मी तुम्हाला पाठवितो. जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन शुभवर्तमान ऐकवा. हे आपण बघतो आहोत संत योहान शुभवर्तमान अध्याय 20-21 मध्ये आणि संत मार्क शुभवर्तमान अध्याय 16-5 मध्ये. या जगात येशूची निरंतरता आणि संस्कार हीच ख्रिस्त सभा होय. येशूच्या तारण योजनेचे कर्तव्य सुरू ठेवण्यासाठी ख्रिस्त सभा नियुक्त आहे. या कर्तव्यास पार पाडण्यास ख्रिस्त सभा नेहमी वचनबद्ध होतो. ख्रिस्त सभा नेहमी वचनबद्ध होती. सुरुवातीपासून ख्रिस्त सभेला यात अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. तिच्या अनेक लेकरांना अत्याचार सहन करावे लागले आणि शहीद व्हावे लागले. तरी पण प्रेषितीय कार्यापासून ख्रिस्त सभा कधीच डगमगली नाही. ख्रिस्त सभा कधीच डगमगली नाही. तर आता आपण बघूया की ख्रिस्त सभा ख्रिस्ताची निरंतरता आणि कर्तव्यवाहक या मुद्द्यावर आता आपण विचार करूया. येशूने जे तारण प्रदान केले ती केवळ पापापासून आत्म्याची सुटका नव्हे. येशूने जे तारण प्राप्त केले ती केवळ पापापासून आत्म्याची सुटका नव्हे, परंतु मानवाचे संपूर्ण विमोचन आहे. म्हणून ख्रिस्त सभा देखील मानवाच्या संपूर्ण विमोचनावर लक्ष देऊन प्रयत्न करते. पीडित, शोषित, कमजोर आणि तिरस्कृत लोकांसोबत मिळून त्यांना जागृत आणि मुक्त करण्या हेतू ख्रिस्त सभा सदैव पुढे आहे. ती अत्याचार करणाऱ्यांची कठोर निंदा करते आणि चुकांविषयी प्रेमाने त्यांच्या ध्यानात आणून देते. ख्रिस्त सभा नेहमी धर्म, वर्णन आणि जातीच्या नावावर उत्पन्न होणारे विटंबना आणि शोषणाच्या विरुद्ध उभी असते. सर्व वाईटापासून जी व्यक्ती आणि समूहास गुलाम बनवते, मुक्त होण्यासाठी ख्रिस्त सभा त्यांना जागृत करते. कळले मुलांनो? ख्रिस्त सभा जगाचे अंतःकरण हा मुद्दा आपण आता बघूया. ख्रिस्त सभा जगाचे अंतःकरण. येशूप्रमाणे ख्रिस्त सभा आधुनिक युगात जगाचे अंतःकरण बनण्याचा प्रयत्न करते. व्यक्ती आणि समूहाच्या विकासात्मक भूमिकेमध्ये बाधा टाकणाऱ्या सर्व परिस्थितीचे सामाजिक, आर्थिक, राजनीतिक या सर्वांचे विश्लेषण करून योग्य निर्णय प्रस्तुत करण्यास ती लक्ष देते. सामाजिक, आर्थिक, राजनीतिक या सर्वांचे विश्लेषण करून योग्य निर्णय प्रस्तुत करण्यास ती लक्ष देते. कळले मुलांनो? केवळ विश्वास आणि नैतिकतेच्या विषयावर नसून ज्या काही घटना जगात घडत असतात
जे मानवाच्या कल्याणास हानिकारक आहेत त्याची प्रतिक्रिया आणि समाधानासाठी देखील जग ख्रिस्त सभेकडे आशेने बघतो. ख्रिस्त सभेकडे आशेने बघतो. अशा विषयावर पापा काय म्हणतात हे ऐकण्यासाठी जगातील नेता वर्ग कान लावतात. आज ख्रिस्त सभा मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे मार्ग स्वीकारते. शिक्षण, राजनीती, सामाजिक सेवा कार्य आणि वेगवेगळ्या इतर माध्यमाचा उपयोग हे त्यातील काही आहेत. यात सर्वात महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे शिकवणुकीच्या प्रेषिताई. कळले मुलांनो? शिकवणुकीची प्रेषिताई हा मुद्दा आता आपण बघूया. शिकवणुकीची प्रेषिताई. शिकवणूक प्रेषिताईचा मुख्य उद्देश आहे मानवाच्या अंतिम लक्ष्याला मनात ठेवून त्यांच्या व्यक्तित्वास रूप देणे. अशा प्रकारची शिकवणूक मानवाच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष केंद्रित करते. अशा प्रकारची शिकवणूक मानवाच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष केंद्रित करते. प्रेम, सत्य, न्याय, बंधुभाव, शांती इत्यादी मूल्यांना जीवनात क्रियाशील करण्याचा उद्देश शिकवणुकीचा असायला पाहिजे. ह्या शिकवणुकीची व्यक्तीस वाईट गुणावर मात करून चांगुलपणा ग्रहण करण्यास मदत व्हायला पाहिजे. गरिबी, अज्ञानता, गुलामी, शोषण इत्यादी समस्याचे विश्लेषण करून त्यांचे उन्मूलन करण्यासाठी शिकवणुकीची मदत व्हायला पाहिजे. द्वितीय वाटिकन महापरिषद शिकविते की ख्रिस्तीय शिकवणुकीचे लक्ष्य केवळ मानवाच्या व्यक्तित्वाची पूर्णता नसून मुलांचे धार्मिक प्रशिक्षण देखील आहे. ख्रिस्ताच्या पूर्णत्वाच्या अनुषंगाने परिपूर्ण मानवीय व्यक्तित्व प्राप्त करण्यास मानवाची मदत करणे ख्रिस्तीय शिकवणुकीचे प्रमुख लक्ष्य आहे. तसेच शैक्षणिक संस्थाची स्थापना करणे, वेळेनुसार नवीनीकरण आणणे आणि मुलांना योग्य शिकवण प्रदान करण्यास ख्रिस्त सभा विशेष लक्ष देते. मुलांना योग्य शिकवण प्रदान करण्याच्या विषयात आईवडिलांच्या कर्तव्याबाबत देखील द्वितीय महापरिषद शिकविते. कळले मुलांनो? विद्यार्थ्यांना तुम्हाला मी एक गृहपाठ देते. ते म्हणजे निर्धनता, अज्ञानता, गुलामी, शोषण इत्यादी सामाजिक वाईटापासून समाजास मुक्त करण्यासाठी आजची शिकवण प्रणाली कुठपर्यंत लाभदायक आहे याच्यावर तुम्ही चर्चा करा. आजची शिकवण प्रणाली कुठपर्यंत लाभदायक आहे याच्यावर तुम्ही चर्चा करा. कळले मुलांनो? आता आपण हा मुद्दा बघूया. माध्यमाद्वारे प्रेषिताई. माध्यमाने जनमानसास आपल्या अधीन करून त्यांना प्रभावी केले आहे. माध्यमाने जनमानसास आपल्या अधीन करून त्यांना प्रभावित केले आहे. द्वितीय वाटिकन महापरिषदने माध्यमाच्या प्रभावाबद्दल एक अधिसूचना काढली आहे. महापरिषद म्हणते की माध्यम मनोरंजन आणि ज्ञान प्रदान करण्यासोबतच परमेश्वरीय राज्याच्या प्रचारास्तव देखील उपयोगी आहे. परंतु आजपर्यंत ख्रिस्त सभेचे लक्ष मुद्रणालय प्रेषिताईवर सीमित होते. जर्मनीच्या गुट्टनबर्गने मुद्रण कलेचा आविष्कार केला. प्रथम जो ग्रंथ मुद्रित केला होता तो पवित्र शास्त्र आहे. त्यानंतर ख्रिस्तीय समाजाने अनेक पुस्तके जगाला प्रदान केली जे आध्यात्मिक विषयावर आधारित
सामाजिक प्रगतीसाठी लाभदायक आहेत. इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमाकडे ख्रिस्त सभेचे लक्ष आकर्षित झाले. चित्रपट, रेडिओ, दूरदर्शन, संगणक, इंटरनेट इत्यादी माध्यमाद्वारे शुभवर्तमानाची घोषणा करण्यासाठी ख्रिस्त सभा आपल्या लेकरांना आठवण करून देते. सामाजिक संपर्क माध्यमाशी संबंधित अधिसूचींना हा उपदेश देते. सत्याचे संरक्षण आणि प्रचार करण्यासाठी आणि मानवीय समाजास ख्रिस्तीय रूप प्रदान करण्यासाठी कार्यान्वित कॅथोलिक वर्तमानपत्र, पत्रिका, रेडिओ, चित्रपट, दूरदर्शन कार्यक्रम, प्रसारण केंद्र इत्यादीची सहायता व संरक्षण करण्यासाठी ख्रिस्त सभेची लेकरे बाधित आहेत. त्याचप्रकारे ख्रिस्त सभा आर्थिक रूपाने सक्षम आणि विज्ञान क्षेत्रामध्ये तंत्र व्यक्ती आणि संस्थांना आग्रह करते की वास्तविक सांस्कृतिक आणि प्रेषितीय कार्यामध्ये या माध्यमाचा वापर करण्यासाठी आपली क्षमता आणि कुशल सेवाद्वारा उदारतापूर्वक मदत करावी. आधुनिक ख्रिस्त सभेला जे इंटरनेटच्या काळात राहतात, या तांत्रिक माहितीचा उपयोग करणे देखील महत्त्वपूर्ण आहे. ख्रिस्त सभेच्या लेकरांना सुद्धा याचा योग्य वापर करण्यास शिकणे आणि शिकवणे गरजेचे आहे. इंटरनेटचा दुरुपयोग केल्यामुळे समाज, विशेष करून युवा वर्ग अधार्मिकतेचा मार्ग अवलंबतात. या विरुद्ध आपणास जागरूक व्हायचे आहे. या धोक्यापासून लेकरांना वाचवण्या हेतू सामाजिक संपर्क माध्यमासाठी पॉन्टिफिकल काउन्सिल ख्रिस्त सभा महापरिषदने ख्रिस्त सभा आणि इंटरनेटची धार्मिकता नामक 2 फरमान काढले आहेत. ख्रिस्त सभा आणि इंटरनेट नामक फरमान आपणास आठवण करून देते की आधुनिक तांत्रिक माहिती जनतेसमोर शुभवर्तमान घोषणा करण्याचा नवीन मार्ग प्रदान करते. त्याचा वापर करण्यासाठी आपण तयार असायला पाहिजे. हा वापर उत्तरदायित्व आणि विवेकपूर्ण व्हायला पाहिजे. इंटरनेटची धार्मिकता शिकवते की इंटरनेटचा वापर अशा प्रकारे व्हायला पाहिजे की त्याचा वापर केल्याने मानव जातीचा फायदा आणि सुदृढतेला वाढ मिळायला पाहिजे. वर्तमानपत्र, पत्रिका, टेलिव्हिजन चॅनल, वेबसाईट इत्यादीद्वारा ख्रिस्त सभा आज या क्षेत्रामध्ये सजीव रूपाने कार्यान्वित आहे. कळले मुलांनो? तर इंटरनेटचा उपयोग कशा प्रकारे केले पाहिजे आपल्याला ख्रिस्त सभा सांगत आहे की आपण ह्या माध्यमाने आपले शुभवर्तमानाची घोषणा कशा प्रकारे करू शकतो आणि त्याचा कशा प्रकारे चांगला उपयोग केले पाहिजे आपल्याला शिकवत आहे. मुलांनो, तुम्हाला मी पुन्हा एक गृहपाठ देते, ते म्हणजे वर्तमानपत्र माध्यमांना कशा प्रकारे शुभवर्तमान घोषणाचा मार्ग बनू शकतात. वर्तमानपत्र माध्यमांना कशा प्रकारे शुभवर्तमान घोषणाचा मार्ग बनवू शकतात. तुम्ही हे आपसामध्ये चर्चा करा. कळले मुलांनो? आता आपण राजनीती या मुद्द्यावर विचार करूया. राजनीतीच्या क्षेत्रात देखील ख्रिस्त सभेची लेकरे कार्यान्वित आहेत. ज्याने धरून नेलेल्याची सुटका, आंधळ्यास पुन्हा दृष्टी लाभ आणि दलितांना स्वतंत्रतेचा संदेश घेऊन आले आहेत. त्या येशू ख्रिस्ताचे उदाहरण आणि विवेकाने प्रेरित होऊन त्यांनी पुढे गेले पाहिजे. जे समाजात अत्याचार आणि शोषण सहन करतात त्याचे त्यांनी संरक्षण बनायला पाहिजे. जे समाजात अत्याचार आणि शोषण सहन करतात त्यांनी संरक्षण बनायला पाहिजे. जे विश्वासू
राजनीती क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, त्यांनी त्या लेकराचे आवाज व्हावे ज्यांचे आवाज समाजात कुणी ऐकत नाही, आणि त्यांनी भ्रष्टाचार विरोधी राजनीतीमध्ये कार्य करावे. भ्रष्टाचार विरोधी राजनीतीमध्ये कार्य करावे. उत्तम नागरिक होऊन सत्य, न्याय, सहानुभूती, स्वतंत्रता इत्यादीचे मनोभावाने समाज निर्माण करणे आणि राजनीतिक अधिकाऱ्यासोबत प्रयत्न करण्यासाठी प्रत्येक नागरिक बाध्य आहे. ख्रिस्त सभा आपणास हे देखील शिकवते की जर राजकीय अधिकारी वर्गाचे आदेश धार्मिक नियमाच्या विरुद्ध असेल तर त्याचा तिरस्कार करण्यासाठी देखील अंतःकरण आपणास बाध्य ठरविते, कारण आपल्याला मानवाची उपेक्षा देवाची आज्ञा मानणे योग्य होय. कळले मुलांनो? हा मुद्दा आता आपण बघूया. कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्र. कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्र. मानवाच्या प्रगतीसाठी कला आणि साहित्य याच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ख्रिस्त सभा जागृत आहे. मानवाच्या प्रगतीसाठी कला आणि साहित्य याच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ख्रिस्त सभा जागृत आहे. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील ख्रिस्त सभेच्या लेकरांची सेवा प्रशंसनीय आहे. ख्रिस्तीय साहित्यकार आणि कलाकार शुभवर्तमान संदेशाने प्रभावित होऊन कार्य केल्यास आध्यात्मिक चेतना जगामध्ये कायम राहील. कला साहित्याद्वारा योग्य जीवन मूल्यांना प्रस्तुत करण्यास कलाकार आणि साहित्यकार सक्षम आहेत. ख्रिस्त सभा आधुनिक युगात चित्रपट, नाटक आणि नृत्यकला हे नैतिक मूल्यांना वाव देतात इत्यादीद्वारा ख्रिस्तीय संदेश प्रसार करण्यासाठी ख्रिस्त सभेची लेकरे बाध्य आहेत. म्हणून ख्रिस्त सभा या बाबीवर विशेष लक्ष केंद्रित करते. की विविध धर्मसंघाद्वारा धर्मशिक्षणामध्ये मुले आणि युवकांना कलात्मक आणि साहित्यिक क्षमतांचा विकास व्हावे आणि शुभवर्तमान प्रसारासाठी त्यांचा उपयोग व्हावे. मुले आणि युवकांच्या कलात्मक आणि साहित्यिक क्षमताचा विकास व्हावे आणि शुभवर्तमान प्रसारासाठी त्यांचा उपयोग व्हावे. तर मुलांनो, आता आपण बघितलो की मुले आणि युवक सर्वांनी साहित्य आणि कलाकार यामध्ये जास्तीत जास्त लक्ष देऊन शुभवर्तमान घोषणाची जे संधी मिळेल त्याद्वारे पूर्ण करण्यास प्रयत्न केले पाहिजे. आता आपण बघूया पर्यावरण आणि संरक्षण. हा मुद्दा आपण बघूया. पर्यावरण आणि संरक्षण. ख्रिस्त सभेच्या लेकरांनी पर्यावरणाचे संतुलन राखून ठेवण्यासाठी देखील काळजी घेतली पाहिजे. ख्रिस्त सभेच्या लेकरांनी पर्यावरणाचे संतुलन राखून ठेवण्यासाठी देखील काळजी घेतली पाहिजे. सृष्टी केले गेलेल्या सारा निसर्ग संपूर्ण मानव जातीसाठी आहेत. सर्वांच्या भल्यासाठी त्याचे संरक्षण करणे आणि न्यायपूर्वक त्याचा वापर करण्यासाठी आपण जबाबदार आहोत. निसर्गाचे शोषण करणे जे येणाऱ्या भावी पिढीसाठी हानिकारक आहे, हे योग्य नाही. असिसीचे संत फ्रान्सिस निसर्ग आणि जीवजंतूवर प्रेम करीत होते आणि त्यांना परमेश्वराकडील अनुभवाची शिडी मानत होते. संत फ्रान्सिसला ख्रिस्त सभेने पर्यावरणाचे मध्यस्थ म्हणून ठेविलेले आहे. कळले मुलांनो? आपण सर्व या सृष्टीचे म्हणजे निसर्गाचे आपण संरक्षण करून त्याला वाचविले पाहिजे. कळले मुलांनो? आपण सर्व या सृष्टीचे म्हणजे निसर्गाचे आपण संरक्षण करून त्याला वाचविले पाहिजे. कळले मुलांनो?
आता आपण हा मुद्दा बघूया, सामाजिक दुर्गुणाविरुद्ध शुभवर्तमानाचा आवाज. आज भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि बाहेर देखील अनेक मिशनरी कार्यरत आहेत. आपले घरदार आणि देश सोडून अन्य लोकांमध्ये शुभवर्तमान घोषणेसाठी हे लोक त्याग करतात. आपले घरदार आणि देश सोडून अन्य लोकांमध्ये शुभवर्तमान घोषणेसाठी हे लोक जो त्याग करतात ते अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. ते वचन घोषणा आणि जीवनाच्या साक्षीद्वारा अनेकांना येशूकडे आणतात. त्यांच्या प्रेषिताई फलस्वरूप ज्ञान आणि ख्रिस्ताचा अनुभव प्राप्त करून सामाजिक दुर्गुणाविरुद्ध प्रतिक्रिया करण्यासाठी लोक सक्षम झालेले आहेत. सामाजिक दुर्गुणाविरुद्ध प्रतिक्रिया करण्यासाठी लोक सक्षम झाले आहेत. जे अज्ञानी लोकांचे शोषण करीत धनवान झालेले होते, त्यांच्यासाठी मिशनरियांच्या सेवा कार्याद्वारे एक दबाव निर्माण झाला आणि त्यांनी मिशनरियांचा नाश करण्यासाठी प्रयत्न करीत होते. अनेक ठिकाणी सरकार देखील हे धर्म परिवर्तन करतात म्हणून त्यांच्या विरुद्ध होते. अनेक ठिकाणी सरकार देखील हे धर्म परिवर्तन करतात म्हणून त्याच्या विरुद्ध होते. अशा दुर्गुणाच्या विचारांना बळी पडून अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आणि अनेकांना दुःख तकलीफ भोगावे लागले. त्यात संत राणी मरिया आणि फादर अरुलदास समाविष्ट आहेत. शुभवर्तमान सर्वकालिक आणि नेहमी नूतन आहे. 2000 वर्षापूर्वी घोषित केले गेलेले हे जिवंत वचन प्रेमाने स्वीकार करणे आणि आधुनिक युगानुसार तिची व्याख्या करणे ख्रिस्त सभेचे कर्तव्य आहे. शिक्षण, माध्यम, कला, संस्कृती, रंगमंच इत्यादीद्वारा शुभवर्तमानास आधुनिक जगासमोर प्रस्तुत करण्यासाठी ख्रिस्त सभेच्या लेकरांनी प्रयत्न केले पाहिजे. कळले मुलांनो? तर इथे आपण बघितलो की शुभवर्तमान घोषणेसाठी आपण कशा प्रकारे या सर्व माध्यमाचा उपयोग करून ख्रिस्त सभेचे जे कर्तव्य आहे आपण पूर्ण करावे आणि शुभवर्तमानाची आपण प्रसार करावी. कळले मुलांनो? विद्यार्थ्यांनो, इथे आपण 9वा धडा समाप्त करतो आहोत. तर या पाठामध्ये 5 प्रश्न दिले गेले आहेत. त्याचे उत्तर तुम्ही शोधून काढा आणि लिहा. तुमच्यासाठी एक वचन देते, तुम्ही ते पाठांतर करा. तिमोथीचे दुसरे पत्र अध्याय 4:2. तिमोथीचे दुसरे पत्र अध्याय 4 वचन 2. वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा. तर हे वचन तुम्ही पाठांतर करा. कळले मुलांनो? आज आपण एक निर्णय घेऊया. ख्रिस्तीय मूल्यांवर आधारित माझा व्यक्तित्व विकास करण्यासाठी मी प्रयत्न करेन. हे आपण एक निर्णय घेऊया. ख्रिस्तीय मूल्यांवर आधारित माझा व्यक्तित्व विकास करण्यासाठी मी प्रयत्न करेन. तर आता आपण ख्रिस्त सभेसोबत हेच विचार करूया की लोकधर्मीयांचे प्रेषिताई कार्यक्षेत्र विशाल आणि जटिल जग आहे. राजनीती, धन व्यवसाय, शिक्षण, सामाजिक संपर्क माध्यम, तंत्र शिक्षण, कला, खेळ इत्यादी आशियाच्या अनेक देशांमध्ये लोकधर्मी चांगल्या प्रकारे प्रेषितीय कार्यामध्ये व्यस्त आहेत. कळले मुलांनो? आता आपण आपल्या धर्मशिक्षणाची समाप्ती करूया एका प्रार्थनेद्वारे. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही धन्यवाद देतो की ख्रिस्त सभेद्वारा आम्हाला जे कर्तव्य दिले गेलेले आहे की आम्ही शुभवर्तमानाची घोषणा करावी. प्रभू येशूने आम्हाला शिकविले जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन शुभवर्तमानाची घोषणा करावी. हे प्रभू, आम्हा सर्वांवर तुझी पवित्र आत्म्याची वर्षाव कर. आम्ही देखील शुभवर्तमान घोषणा करण्यासाठी नेहमी तत्पर असावे. सुवेळी
अवेळी नेहमी आम्ही तत्पर राहून शुभवर्तमानाची घोषणा आमच्या जीवनाद्वारे करावे, याकरिता आम्हाला आशीर्वादित कर. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. मुलांनो, सर्वांना जय येशू.